महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघ मर्यादित या संस्थेच्या वतीने 2 दिवसाच्या या संमेलनाचं या ठिकाणी आयोजन केलंय आणि त्यासाठी आज आपल्या सर्वांनाच मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या राज्याचे अत्यंत लोकप्रिय आणि कार्यक्षम मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या सोबत व्यासपीठावरती उपस्थित मुंबई जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आमच्या भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय प्रवीण भाऊ दरेकर, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक प्रमुख माननीय बाळासाहेब अनासकर, या फेडरेशनचे अध्यक्ष आणि सातत्याने गेले अनेक वर्ष या विषयामध्ये अगदी मनापासून काम करणारे, एक मोठं योगदान या सगळ्या चळवळीमध्ये ज्यांचं आहे ते माननीय सुहासजी पटवर्धन, आमदार हेमंतजी रासने, भाजपचे शहराध्यक्ष माननीय धीरजजी घाटे, या फेडरेशनचे उपाध्यक्ष सीतारामजी राणे, प्रकाशजी दरेकर, व्यासपीठावरती उपस्थित बाबा मिसाळ, उपस्थित सर्वच मान्यवर, सर्वप्रथम मी आपणा सर्वांना आंतरराष्ट्रीय सहकारी वर्षाच्या निमित्ताने या ठिकाणी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। आपला देश हा खरं तर कृषीप्रधान देश आणि त्यामुळे या देशातील जवळपास 40% पेक्षा अधिक लोकसंख्या ही सहकाराशी जोडली आहे। मग साखर कारखाना असेल, दूध संघ असेल, सहकारी बँका असतील, नागरी बँका असतील, किंबहुना आपल्या गृहनिर्माण सहकारी संस्था असतील, आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आज खरं तर आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी हा विचार केला की या देशातला सहकार हा समृद्ध झाला पाहिजे आणि सहकारातून समृद्धीकडे ही परिकल्पना सोबत घेत याच्यावरती विचार करत या देशाचं सहकाराचं स्वतंत्र असं मंत्रालय निर्माण केलं गेलं आणि तेव्हापासून 2021 पासून या देशातली सहकार चळवळ अधिक मजबूत होण्यासाठी आपल्या देशातील सहकाराचं जे काही भारत सरकार म्हणून सहकाराच्या माध्यमातून अनेक क्रांतिकारी निर्णय झाले, अनेक चांगली कामं चालू आहेत आणि त्याच पद्धतीने आपल्या राज्यातलं सरकार माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या राज्यातील सहकाराला बळकटी देण्यासाठी म्हणून सुद्धा अनेक महत्त्वपूर्ण निर्णय त्यांच्या कालावधीमध्ये झाले। आजही माननीय सुहास पटवर्धनांनी अनेक मागण्या त्यांच्यासमोर ठेवल्यात आणि मला विश्वास आहे की या निमित्तानं निश्चितपणे मी म्हणालो तसं देशात जवळपास सहकार इतका मोठा की या देशामध्ये जवळपास 8 लाख जवळपास सहकारी संस्था आहेत आणि त्यातल्या एकट्या महाराष्ट्रामध्ये त्यातल्या 2.25 लाख सहकारी संस्था येतात। म्हणजे इतकं मोठं सहकाराचं क्षेत्र या राज्यामध्ये, सहकाराची पंढरी म्हणून आपण महाराष्ट्राला ओळखतो आणि या महाराष्ट्रामध्ये या 2.25 लाख सहकारी संस्थांमधून जवळपास 1.25 लाख या सहकारी गृहरचना संस्था आहेत ज्याच्या संदर्भात आज आपण सगळी मंडळी काम करता आणि हे अधिवेशन किंबहुना हे संमेलनाचं आपण आयोजन केलंय आणि म्हणून यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारचा चांगल्या पद्धतीने काम व्हावं म्हणून आपण सगळे मंडळी प्रयत्न करतात आणि म्हणून मी अधिक याच्यामध्ये न बोलता माननीय देवेंद्रजींचं आपल्याला मार्गदर्शन हवंय, सगळेजण आपण त्यासाठी थांबलोय आणि म्हणून देशातील ही सहकारची चळवळ मजबूत करण्यासाठी जवळपास 30 वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आज सहकाराचं काम चालू आहे आणि एकट्या पुणे शहरात आपण जर म्हटलं तर या सहकाराच्या माध्यमातून आज आपण पाहिलं तर सभासद संख्या जवळपास 1.25 कोटीच्या आसपास आहे। 32,820 संस्था या फक्त एकट्या महाराष्ट्रात आहेत या सहकारी गृहरचना संस्था मर्यादितच्या माध्यमातून काम करणाऱ्या आणि म्हणून या सहकारी क्षेत्राच्या माध्यमातून देशामधलं सहकार मजबूत करावं म्हणून अनेक महत्वाचे निर्णय मी म्हणलो, मगाशी म्हणाल तसं झालं की याच्यामध्ये या देशाच्या सहकाराचं एक नवीन धोरण आता आपल्या या निमित्तानं येतंय। या देशामधला सहकाराला अत्यंत चांगल्या पद्धतीचं एक तज्ञ अशा पद्धतीचं एक मनुष्यबळ मिळावं, पारदर्शी पद्धतीचं सहकाराचं काम चालावं म्हणून या देशामध्ये आता एक विश्वविद्यालय, युनिव्हर्सिटी सुद्धा सहकाराची सुरू होतीये आणि मी आपल्याला सांगेन की जवळपास मागच्या 3 वर्षाच्या काळामध्ये
देशातच नव्हे तर राज्यातला सुद्धा सहकार मजबूत करण्यासाठी अनेक निर्णय झाले. आपल्या माननीय मुख्यमंत्रीजींच्या प्रयत्नात, देवेंद्रजींच्या प्रयत्नात एक उदाहरण फक्त आपल्याला देईन की या राज्यामध्ये साखर उद्योग मोठ्या प्रमाणात आहे. साखर उद्योगाला ताकद देणं, ते मजबूत करण्यासाठी म्हणून सुद्धा आतापर्यंत मागच्या 3 वर्षामध्ये जवळपास एनसीडीसीच्या माध्यमातून मागच्या 10 वर्षाच्या काळामध्ये आपल्या राज्यातील साखर उद्योगाला जवळपास 9,000 कोटी रुपयाची या ठिकाणी अर्थसहाय्य देण्याचं काम देवेंद्रजींच्या प्रयत्नातून एनसीडीसीच्या माध्यमातून या राज्यामध्ये झालं. त्यामुळे अनेक विषय आहेत, अनेक गोष्टी मांडता येतील, पण आजचा विषय वेगळा आहे. आज गृहरचना संस्था मर्यादितच्या संदर्भातला आज या कार्यक्रमासाठी मला असं वाटतं की बाळासाहेबांनी मांडलं असेल, आमच्या प्रवीण भाऊंनी या ठिकाणी भूमिका मांडली असेल. अनेक प्रश्न आज या सहकारी गृहरचना संस्था मर्यादित आहेत, आमच्या संस्था आहेत, त्याच्या संदर्भातले आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून याच्यामध्ये पुनर्विकासाचा विषय असेल, याच्यामध्ये स्वयं पुनर्विकासाचा विषय असेल, हरित संकल्पना आहे, थकबाकी वसुली असेल, गृह कर्जाचा विषय असेल, निवडणुका कशा पद्धतीने घ्याव्यात या संदर्भातलं मार्गदर्शन असेल, अभिहस्तांतरण असेल किंवा मानवी अभिहस्तांतरण असेल, अशा अनेक विषयावरती मला असं वाटतं या 2 दिवसामध्ये वेगवेगळी सत्र या ठिकाणी होत आहेत. आणि या सत्राच्या माध्यमातून निश्चितपणे समाजाला, जनतेला किंबहुना या सहकारी क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळीला आपल्याला निश्चितपणे एक चांगली माहिती मिळणार आहे, मार्गदर्शन मिळणार आहे. आणि म्हणून गेले अनेक वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करणारे आमचे पटवर्धन असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, हे याच्यामध्ये सातत्याने काम करतायत. आज मला असं वाटतं की खूप काय बोलायचं आपल्याला या निमित्तानं होतं, परंतु आज देवेंद्रजी या ठिकाणी आहेत. एकच विषय सांगतो की आता या गृहरचना संस्थांमध्ये जे आमच्या सोसायटी आहेत, आमचे जे फेडरेशन आहे, याच्या माध्यमातून जो स्वयं पुनर्विकासाचा विषय सुरू आहे, त्याच्यामध्ये या ठिकाणी प्रवीण भाऊंनी एक विषय मांडला. देवेंद्रजींनी तिथे बसल्या बसल्या मला सांगितलं की माझं अमित भाईंशी बोलणं झालं आणि इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये, सगळ्या शहरांमध्ये स्वयं पुनर्विकासाच्या संदर्भात एनसीडीसीच्या माध्यमातून 100% आपल्याला मदत करायची आहे. ते स्वतःही सांगतील. मला असं वाटतं हा एक मोठा प्रश्न होता की पुण्यासारख्या, मुंबईसारख्या शहरामध्ये पुनर्विकास आज मोठ्या प्रमाणात होतोय. आणि म्हणून एका बाजूला एक महाराष्ट्र म्हणून एक सहकाराची मोठी चळवळ या राज्यामध्ये असताना आज 1.25 लाख आमच्या गृहरचना संस्था या राज्यामध्ये आहेत. आणि मग त्यांच्या अनेक प्रकारच्या समस्या, अनेक प्रकारचे प्रश्न जे पटवर्धनांनी या ठिकाणी मांडलेत, पुढच्या काळामध्ये ते राज्याच्या सहकार म्हणून म्हणजे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आपण सगळेच निश्चितपणे त्या मार्गी लागतील असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा या सर्व मंडळींचं मनापासून अभिनंदन करतो की कुठंतरी एकत्रितपणे या सगळ्या संस्था एकत्रित करून त्याचं कामकाज चालवलं, त्या संदर्भातलं एक मला असं वाटतं की दिशा देण्याचं काम, एक मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी आपण सगळी फेडरेशन काम करते. त्यामुळे आपल्या सगळ्या कामाला खूप खूप मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद.